जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे आणि ती पाहत असताना आपण चौथ्या दशकातील दुसरा समास कीर्तन भक्ती पाहत आहे। नवविधा भक्तीमधील ही दुसरी भक्ती अलौकिक अशी आहे। कीर्तन ज्या महात्म्याकडून घडतं तो आतमध्ये भगवंताच्या प्रेमानं पूर्णपणे भरलेला असतो, हे आपण आत्तापर्यंत निरूपणात पाहिलं। या समासाच्या शेवटी समर्थ काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात। कीर्तनामध्ये काय सांगावं हे सांगताना ते म्हणतायत, सगुण कथा या नाव कीर्तन, अद्वैत म्हणजे निरूपण, सगुण रक्षून निर्गुण बोलत जावे। जर काही बोलावं लागत असेल तर खरं म्हणजे निर्गुण ज्ञानच बोलावं लागतं। परमार्थ हा निर्गुणाच्या वाटेवरचाच प्रवास आहे, पण आपण देहबुद्धीवरती आहोत, देह धारण केलेला आहे, त्यामुळे आपल्याला सगुणाची आवश्यकता लागते। सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे, असं समर्थांनी सांगितलंच आहे। सगुणाचा आपल्याला आधार घ्यावा लागतो, तसंच कीर्तनामध्ये सुद्धा सगुण रक्षून निर्गुण सांगावं लागतं, असं समर्थ सांगतायत। सगुणाबद्दल जे काही आपण सांगणार, उदाहरण सांगायचं झाल्यास प्रभू रामचंद्रांच्या जीवनावरती जर कीर्तन असेल तर त्यांनी अवतार कसा घेतला, कशासाठी झाला, नंतर त्यांनी गुरुआज्ञा कशी पाळली, आईवडिलांची आज्ञा कशी पाळली, कशा पद्धतीनं ते निस्संग राहिले वगैरे वगैरे, हे सर्व सांगताना त्याचा संबंध निर्गुणाशी जोडता आला पाहिजे। मूलतः आपण सर्वजण प्रभू रामचंद्रांचे स्वरूपच आहोत हे लक्षात आणून दिलं पाहिजे, तर ते कीर्तन। भगवंताचं निर्गुण निराकार स्वरूप सगुण होतं आणि मग लीला करून अवतार समाप्ती करतं। भगवान एके ठिकाणी म्हणतात की हा माझा विशेष अधिकार आहे। खरं म्हणजे सगुण हे मायेमध्ये येतं। सगुण आपल्या इंद्रियांना अनुभवाला येतं, डोळ्याला मूर्ती दिसते, कानांना नाम ऐकू येतं किंवा त्वचेला स्पर्श जाणवतो। जे जे काही इंद्रियांना अनुभवाला येतं ते सगळं सगुणामध्ये येतं। तसंच भगवान जेव्हा अवतार घेऊन आले तेव्हा ते लोकांच्या डोळ्यांना दिसले, त्यांचा आवाज लोकांनी ऐकला, त्यांचं रूप लोकांनी पाहिलं, अनुभवलं, पण हे भगवंतांचं स्वरूप मायात्मक नव्हतं, हेच तर विशेष आहे। भगवान म्हणतात, मी मायेला आणि प्रकृतीला वश करून अवतरित होतो, हा त्यांचा विशेष अधिकार आहे। अन्यथा जे काही जन्माला येतं, उत्पन्न होतं, त्याला नाश असतो, आणि उत्पत्ती आणि नाश याच्यामध्ये जे जे येतं ते सगळं मायात्मक असतं। भगवान श्रीकृष्ण आले, प्रभू रामचंद्र आले, देह धारण केला म्हणून देह ठेवावा लागला, पण ते मायेपलीकडील होते, म्हणून त्यांचं नामही मायेच्या पलीकडीलच आहे। ही गोष्ट कीर्तनामधून सांगितली गेली पाहिजे असं समर्थ म्हणतायत। सगुण हे रक्षून निर्गुण सांगितलं पाहिजे। आपण आणखी खोलात जाऊन याचा अर्थ पाहूया। निर्गुण जर काही असेल तर ते आपलं आत्मस्वरूप आहे। हे असलेलं आत्मस्वरूप अनादि आहे, अनंत आहे, अजन्म आहे, त्याला कोणताही क्षय नाही, कोणतीही त्यामध्ये घट होत नाही, ना त्याचा नाश होतो ना त्याची उत्पत्ती आहे। जेव्हा प्रभू रामचंद्र वसिष्ठांना शरण गेले तेव्हा वसिष्ठ म्हणाले, तुझंच ज्ञान मी तुला देत आहे। आत्मस्वरूपाचं ज्ञान वसिष्ठ देणार होते। प्रभू रामचंद्र स्वतः आत्मस्वरूपच होते। जो आत्मस्वरूप परमात्मा आहे तोच त्याच्या विशेष अधिकारानं सगुण रूपामध्ये अवतरित झालेला होता। असे हे प्रभू रामचंद्र गुरूंकडून उपदेश घेत होते। आपण सर्वही असेच आत्मस्वरूपाकार आहोत, त्या भगवंताचंच स्वरूप आपण आहोत। आग लागलेली आपण जर पाहिली तर आगीच्या बाहेर ठिणग्या उडतात, ठिणगी उडून खाली पडते आणि विझून जाते, पण ती ठिणगी उडण्याच्या आधी ती आगीमध्येच असते, आगीचाच एक भाग असते,
जसा सूर्याचा किरण आहे, तो किरण सूर्यामधून बाहेर पडतो, त्यामुळे मूलतः तो सूर्याचाच भाग असतो. तसंच आपल्या जीवाचं झालेलं आहे. आपण आपलं स्वरूप विसरल्यामुळं भ्रमात अडकलेले आहोत. हा भ्रम सद्गुरू कृपेनं सद्गुरुपदिष्ट साधना करून दूर होतो. भ्रमाचा जो पडदा आहे तो बाजूला झाला की आपण तेच परमात्म तत्व आहोत हे जीवाला आपोआप कळून येतं. आणि ज्या क्षणी हे कळतं त्या क्षणी तो जीव जीव म्हणून राहतच नाही, तो आत्मस्वरूपच होऊन जातो. हा परमार्थ साधनेचा गाभा आहे. पण आपण सगुणामध्ये अडकल्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं विस्मरण झालेलं आहे ते विस्मरण पुसून काढण्यासाठी आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास करावा लागतो. हा प्रवासही खरं म्हणजे भ्रमरूपच आहे. मी अज्ञानी आहे ही जशी भ्रमरूप अवस्था आहे, तसंच मला ज्ञान झालं ही सुद्धा भ्रमरूप अवस्थाच आहे. आपल्याला आपल्या जीवदशेच्या पलीकडे जावं लागतं. आता हे कळण्यासाठी आणि ठसण्यासाठी सगुणाचं विवरण अत्यंत आवश्यक असतं. ते सगुणाचं जे विवरण आहे ते कीर्तनामध्ये येतं असं समर्थ म्हणतायत. सगुणकथा या नाव कीर्तन आणि अद्वैत म्हणजे निरूपण. सगुणाच्या वर्णनाचा संबंध आपल्या अद्वैत स्थितीशी आहे हे सांगणं म्हणजे निरूपण. दोन्हीही सांभाळून कीर्तनकारानं करावं असं समर्थांचं म्हणणं आहे. पूर्वी परमार्थाच्या इतिहासामध्ये अनेक वेळा सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ असे वाद झालेले आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी याचा निकालच दिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. आणखी एका अभंगामध्ये ते म्हणतात, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. जे निर्गुण परब्रह्म आहे तेच स्वतःच्या विशेष अधिकारानं सगुण होऊन आलं असे रामकृष्णादी अवतार आहेत. त्यामुळे त्यांचं लीलावर्णन, त्यांची कीर्ती सांगणं इत्यादी गोष्टी सगुण जरी दिसल्या तरी त्या निर्गुणाशी संबंधितच आहेत. आणि भगवान रामचंद्रांचं किंवा भगवान श्रीकृष्णांचं जीवन जर पाहिलं तर त्या जीवनाचा अध्यात्म साधनेशी अत्यंत जवळचा संबंध आहे. जसं की रावण आणि कंस ही अहंकाराची प्रतीके आहेत. आपल्या सर्वांमध्येच अहंकार आहे आणि तो भगवंताच्या कृपेशिवाय सद्गुरुपदिष्ट साधनेशिवाय जात नाही. हेच दोन्ही चरित्रांच्या लीला प्रसंगांमधून दिसून येतं. सीतेचं हरण होतं म्हणजे कशाचं हरण होतं? आपल्या बुद्धीचंच हरण होतं, जी बुद्धी आत्मबुद्धी असते. म्हणजे आहे खरी ती आत्मबुद्धीच, पण झालेली आहे देहबुद्धी. हे झालं बुद्धीचं हरणच, जे अहंकारामुळं घडून येतं. मग आता अहंकाराचा नाश झाल्याशिवाय देहबुद्धीची आत्मबुद्धी होणार तरी कशी? आणि अहंकाराचा नाश कोण करतो? रावणाला कोण मारतो? राम मारतो. आणि हा राम कोण आहे? आपलाच आत्मा राम आहे. म्हणजेच आत्मस्वरूपाचं प्रगटीकरण हा अहंकाराचा नाश आहे. मी आत्मा आहे हा भाव जितका दृढ होत जातो तितकाच मी देह आहे हा भाव निघून जातो. मी देह आहे हा भाव निघून गेला की देहबुद्धीची आत्मबुद्धी झालीच, आणि मग आत्मबुद्धीचंच आत्मस्वरूपाशी मिलन होतं. रावणाच्या वधानंतर राम आणि सीतेचं मिलन होतं. असा हा रावण आपल्या सगळ्यांच्या आत आहे. म्हणजे पहा, इथे सगुण चरित्रही आलं आणि निर्गुण सांगणंही आलं. अशा पद्धतीचं कीर्तन समर्थांना अपेक्षित आहे. कीर्तनातील उपदेश हा एकतर्फी असू नये असंही समर्थांना इथे सांगायचं आहे. आपला मार्ग सगुण उपासनेचा आहे ना, भक्ती मार्गाचा आहे ना, पूजन किंवा नामस्मरणाचा आहे ना, तर मग ध्यानाला कमी लेखायचं असं असू नये. आणि आपला मार्ग ध्यानाचा आहे, निर्गुण उपासनेचा आहे, तर मग सगुण उपासनेला, भजनाला, नामस्मरणाला कमी लेखायचं असंही करू नये. समन्वय अत्यंत आवश्यक आहे आणि तो केवळ असावा म्हणून असू नये. त्यात तथ्य आहे. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की अभ्यास करून केलेलं कीर्तन थोडंसं समर्थांना इथे अपेक्षित नाही.
अभ्यास तर अपेक्षित आहे, पण अभ्यासापेक्षाही अनुभव समर्थांना जास्त अपेक्षित आहे. जो अनुभव आतमध्ये प्रगट झालेला आहे तो जेव्हा शब्दरूपानं बाहेर येतो तेव्हाच कीर्तन समर्थांना अपेक्षित आहे. म्हणूनच ते स्पष्टपणे म्हणतायत पहा, असो वक्तृत्वाचा अधिकार, अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. शेवटी बोलणं ही एक कला असते. बोलणारे पुष्कळ असतात. अभ्यास असो अगर नसो, बोलण्याची जर कला असेल तर मनुष्याला बोलता येतं आणि बोललेलं लोकांना आवडतं. त्यात अभ्यासही असेल आणि बोलण्याची कलाही असेल तर आणखी उत्तम बोलता येतं. पण हे कीर्तन समर्थांना अपेक्षित नाही. ते म्हणतायत, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. साचार अनुभवाचा पाहिजे म्हणजे असलेला अनुभव अंतर्बाह्य मुरलेला पाहिजे, आचरणातून तो प्रगट झाला पाहिजे. भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आलेला आहे, पण वृत्तीतील दोष अजून गेलेले नाहीत, चित्तातील मल अजून गेलेला नाही, तर असा अनुभवी काही कामाचा नाही. ध्यानाची बैठक उत्तम होते. नामस्मरण करताना डोळ्यांमधून अश्रुधारा वाहतात, पण क्षुल्लक गोष्टीवरून बायकोवरती चिडतो, बायकोला मारतो, घरच्यांवरती आरडाओरडा करतो, आप्तेष्टांवरती संतापतो. रस्त्यावर मनाविरुद्ध थोडं काही घडलं तरी संतापाचा पारा वरती जातो. असला अनुभवी समर्थांना अपेक्षित नाही. तो अनुभव साचार पाहिजे, सर्वार्थानं पाहिजे, आचरणात उतरलेला पाहिजे आणि मुख्यतः त्या अनुभवाच्या ठिकाणी तो स्थिर पाहिजे. सकाळी अनुभूतीमध्ये आहे, दुपारी नाही, संध्याकाळी पुन्हा आहे, रात्री नाही, या अनुभवालाही काही अर्थ नाही. अनुभव हा बदलणारा असल्यामुळे शेवटी तो त्यानं निश्चयानं जपून ठेवलेला असला पाहिजे. आणि असा जो निश्चयी असतो अनुभवाच्या ठिकाणी, तो जेव्हा अंतर्बाह्य भगवंताच्या प्रेमानं भरलेला असल्यामुळं भगवंताची स्तुती करतो, सगुण रक्षून निर्गुण प्रतिपादन करतो, तेव्हा ते खरं कीर्तन होतं. म्हणून समर्थ पहा पुढे म्हणतायत, सकळ रक्षून ज्ञान सांगे. या सगळ्याचं रक्षण करून जो ज्ञान सांगतो, जेणे वेदज्ञान न भंगे. वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये, शास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे त्याचा भंग न करता उत्तम सन्मार्ग लागे प्राणीमात्रासी. त्याचं बोलणं शास्त्राला, वेदांना, उपनिषदांना धरूनच असतं. असणारच, कारण अंतर्बाह्य अनुभवानं तो भरलेला आहे. केवळ अभ्यासू जो असतो तो बुद्धीच्या मार्फत कीर्तन करतो किंवा बुद्धीच्या मार्फत बोलतो, आणि बुद्धीला केव्हाही मर्यादा असते. सर्व वेदांचा अभ्यास सोडा, एका वेदाचाही अभ्यास बुद्धी एका जन्मात करू शकणार नाही. उपनिषदे वगैरे तर बाजूलाच राहिली, शास्त्रेही बाजूला राहिली. परमार्थामध्ये अनुभव हा एकत्व दर्शवतो आणि हे एकत्व आत्मस्वरूपाशी आहे आणि आत्मस्वरूप परिपूर्ण आहे. त्यामुळे खरा अनुभवी जो असतो तो ज्ञानानं पूर्ण असतो. असा ज्यावेळी बोलतो त्यावेळी साहजिकच त्याच्या बोलण्यामध्ये वेद, श्रुती, उपनिषदे, शास्त्रे या सगळ्या गोष्टी यथार्थानं येतात. त्यामुळे ऐकणाऱ्या लोकांचाही बुद्धिभेद होत नाही. स्पष्टपणे त्यांना गोष्टी उलगडत जातात. त्यांच्यामधील भक्तिभाव वाढतो, साधना त्यांची दृढ होत जाते. एवढं सांगून समासाच्या शेवटी समर्थ सांगतात, असो हे सकळ सांडून करावे गुणानुवाद कीर्तन, या नाव भगवत भजन दुसरी भक्ती. असो समर्थ म्हणतायत की हे सगळं राहू दे, जो भगवंताचं गुणवर्णन पुन्हा पुन्हा करतो, भगवत भजन करतो, तीच कीर्तन भक्ती आहे. आपण अशा वेळी तुकाराम महाराजांना आपल्या डोळ्यांपुढं आणावं. डोंगरावर लांब जाऊन ते विठ्ठल विठ्ठल म्हणत बसले तर तेच त्यांचं कीर्तन आहे. आता विठ्ठल विठ्ठल म्हणायची वेळ झाली, चला डोंगरावरती जाऊया, म्हणून तुकाराम महाराज डोंगरावर जात नव्हते. आत विठ्ठल इतका भरलेला होता की मुखावाटे तोच बाहेर येत होता. एकतर त्या पांडुरंगाचं नाम बाहेर येणार, नाही तर त्याला आळवणारा किंवा त्याची महती सांगणारा किंवा अद्वैत ज्ञान, सगुण ज्ञान सांगणारा अभंग बाहेर येणार. हेच त्यांचं कीर्तन. हे होणारं कीर्तन प्रासंगिक असत नाही. ही कीर्तन भक्ती
अंतरातून अखंड स्त्रवणारी असते. जसा नदीचा उगम असतो पहा, अखंडत्वानं तिथं नदी वाहत राहते, आतूनच तो उमाळा येतो. असं घडणं म्हणजे कीर्तन भक्ती आहे. समर्थ समासाच्या शेवटी म्हणतात, कीर्तने महादोष जाती, कीर्तने होय उत्तम गती, कीर्तने भगवत प्राप्ती यदर्थी संदेह नाही. कीर्तने वाचा पवित्र, कीर्तने होय सत्पात्र, हरि कीर्तने प्राणी मात्र सुशीळ होती. कीर्तने अवेग्रता घडे, कीर्तने निश्चये सापडे, कीर्तने संदेह बुडे श्रोतया वक्तयाचा. सदा सर्वदा हरि कीर्तन ब्रह्मसुत करी आपण, तेणे नारद तोची नारायण बोली जेता आहे. किती सुंदर ओव्यांमध्ये समर्थांनी कीर्तनाची फलश्रुती सांगितली आहे. महादोष जाती याच्यातच सगळं आलं. आपल्याला लागलेला महादोष ही आपली देहबुद्धीच आहे. अंतरात भगवंताचं प्रेम साठत गेलं की कीर्तनातनं ते बाहेर प्रगट व्हायला लागतं, आणि जितकं जितकं बाहेर प्रगट होत राहतं तितकं भगवत प्रेम आत आणखी भरत राहतं. आणि अशा रीतीनं पूर्णपणे चित्तशुद्ध होऊन साधक अंतर्बाह्य पवित्र होऊन जातो. त्याचे दोष कोणतेही राहत नाहीत. उत्तम गती त्याला प्राप्त होते. संदेह त्याचा निघून जातो. देहबुद्धी भस्म होऊन आत्मबुद्धी त्या ठिकाणी स्थिर राहायला लागते. समर्थ म्हणतात, कीर्तनानं निश्चय सापडतो. मगाशीच आपण पाहिलं की अनुभव हा परमार्थामध्ये एकत्व दर्शवतो. आत्मस्वरूपच मी आहे हा अनुभव महत्त्वाचा नसून तो निश्चय महत्त्वाचा असतो. ज्ञान हे निश्चयात्मक असल्यामुळे हा निश्चयच धरून साधकाला आत्मज्ञानापर्यंत पोहोचावं लागतं. कीर्तनामुळे हा निश्चय वाढतो, त्याचा तोच अंतरामध्ये वाढत राहतो, आणि हे एकाग्रतेमुळे होतं. कीर्तने अवेग्रता घडे असं समर्थ म्हणतात. जो वैषयिक मनुष्य आहे त्याची एकाग्रता विषयामध्ये असते, पण जो कीर्तन भक्ती करणारा आहे त्याची एकाग्रता आत्मस्वरूपामध्ये असते. असं कीर्तन ऐकताना ऐकणाऱ्यांचा संदेह तर निघून जातोच, ते भगवत भक्तीच्या मार्गाला लागतातच, पण करणारा जो मुख्य आहे तो पूर्णपणे संदेहरहित होऊन आपल्या आत्मस्वरूपाच्या निश्चयामध्ये स्थिर होतो. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तने संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे आणि जगदात्मा हरिकीर्तनी वसे. अशी अलौकिक ओवी सांगून समर्थांनी या समासाचा शेवट केला आहे. भगवंताला अत्यंत प्रिय असलेली ही कीर्तन भक्ती, ज्यामध्ये त्याचं गुणवर्णन आहे आणि करणारा सुद्धा परमात्म स्वरूप होणारा आहे. अशा या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष परमात्मा वस्ती करून राहतो असं समर्थ म्हणतात. आपल्या या उजळणीमध्ये आता पुढे नामस्मरण भक्ती येणार आहे. जर नीट पाहिलं तर कीर्तनामध्ये श्रवण देखील आहे पहा. श्रवण करणाऱ्यांचं पण कीर्तन होतंच, आणि कीर्तन जो करणारा आहे तो कीर्तन करताना श्रवण करतच असतो. आपण काय बोलत आहोत हे तो पाहतही असतो, ऐकतही असतो. शिवाय त्यानं कधी श्रवण केलंच नसेल तर तो कीर्तन करूही शकत नाही. या पद्धतीनं कीर्तनामध्ये श्रवण भक्ती येतेच, आणि जिथे भगवंताचं गुणवर्णन आहे तिथे नामस्मरण भक्ती आपोआप आलीच. अशा पद्धतीनं या नवविधा भक्ती एकमेकांमध्ये गुंफलेल्या आहेत. तरीही नामस्मरण भक्तीचा समास विशेष आहे, अलौकिक आहे, श्री महाराजांना अत्यंत प्रिय असा आहे. आपण तो यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.